हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, तुम्ही कसे आहेत? आय होप बरे असेल. मी पण बरी आहे मस्तपैकी. आपल्या इथे तर पाऊस थांबलाय ना गाईज, तर चांगला आहे. थोडं पाऊस थांबवत आहे ना. खूप धोधो 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 पाऊस होता, आता कमी झाला आहे आणि ऊन पण पडले. कपडे चांगले सुकतील है ना. तर चला, फायनली मी राशन भरलेलं आहे, तुम्हाला दाखवते, डब्यात टाकून ठेवते. म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करावा आपण है ना. तर गाईज, हे असं कसं दिसतं मला सांगा जरा है ना. हे पूर्ण नाही बांधले मी केस, हे असं, हे पण स्टाईल छान दिसते ना गाईज. तर चला, जास्त बकवास नाही करत मी, तर रेशन भरूया आपण है ना. तर त्याला दाखवते तुम्हाला किती रेशन आहे. कमीच आहे, जास्त काही नाही आहे गाईज. महिनापर्यंत जाईल एवढं राशन आहे. आणि है ना, उगाच शो ऑफ नाही करायचं. जेवढं आहे माझ्याकडे मी तेवढं दाखवते है ना. तर बघा, तर चला डब्यात मस्तपैकी भरून ठेवूया आपण है ना. चलो, शकता गाइस, ह्याच्यामध्येच आहे थोडंसं आहे. आणि हे एक आहे चावलचं पोतं, क्योंकि चावल बहुत खाते हम लोग है ना. चावल का पोता एक लगता है महीने को. तर बघू शकता. आणि याच्यामध्ये छोटे मोठे सामान आहे. मी आता ओपन करते हा ना. आणि सगळे लाईनीमध्ये थांबलेत बघा, हे सगळे लाईनीमध्ये आहेत, कारण की याच्यामध्ये टाकायचं आहे ना, भरायचं सामान आता. ठीक आहे, तर चला मी ओपन करते पिशवी आणि सामान भरूया आपण है ना. चलो, आता हे घेऊ गहू, साखर, पोहे, शेंगदाणे, अक्का मूग, मसूर डाळ, माय फेवरेट, हळदीचं पाकिट, सोयाबीन आणि कांदा लसूण मसाला. कांदा मसाला बोलतात त्याच्यामध्ये. लसूण आणि पसून काय काय टाकले लिहिले माहीत नाही. हे धनिया पावडर, त्याला मोठे दे म्हटलं तर छोटं छोटं टाकलेत. काय करणार सांगा, असला रेशनवाला आमचा. तर हे बघा, मूगची डाळ. तर चला, एवढंच आहे गाईज रेशन है ना. आणि आपल्याला म्हणजे मला काय बोलतात, हे गहू साफ करून नीट करून दळून आणायचे गाईज. बहुत काम आहे गाईज आज बी. आरामचं नावच नाही आहे बघा गाईज है ना. काय तर करायचं सांगा. तर चला, एवढाच होता व्हिडिओ है ना गाईज. भरते मी पटापटा. आणि शेंगदाणे खूप लागते गाईज हमको, शेंगदाणा. आणि पोहा बघा, पोहा है ना गाईज. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि गरिबाचं रेशन आहे गाईज, बस आम्हाला एवढंच महिनाभर जातो है ना. तर चला, मी भरते. तुम्ही बघू शकता गाईज, मी भरून ठेवलेलं आहे डब्यामध्ये सगळं मस्तपैकी. तर ज्या डब्यामध्ये जायचं होतं त्या डब्यामध्ये भरून ठेवलं आहे. आणि हा मस्तपैकी गहू दळून आणणार आहे. मस्त चपातीचं पीठ खूप दिवस झाले नव्हतं, आणि 2 महिने झाले लिटरली चपाती नाही खाल्लेली आहे. तर उद्याला मी आहे ना मस्त पुरी आणि बटाट्याची भाजी करणार आहे गाईज, आणि खोबऱ्याची चटणी है ना. मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन, आणि तुम्ही पण बघा आणि मस्तपैकी बनवून खावा हां. मी उद्या बनवणार आहे बघा बटाट्याची भाजी, पुरी आणि चटणी, नारळाची चटणी. ठीक आहे ना. तर उद्या बघा, उद्या पक्का बनवेल मी. तर आता तर सध्या मी गहू साफ करणार आहे गाईज. बघू शकता तुम्ही, बघा किती छान गहू आहे. गव्हामध्ये काय नसतं, पण तरीही आपण नीट निवडून वगैरे, खडे वगैरे असतात, बघून व्यवस्थित दळून आणायचं. असंच द्यायचं नाही गिरणीमध्ये दळायला. ठीक आहे ना गाईज. तर साफ करा आणि घेऊन जा गाईज. मी रेशन भरलेलं आहे, रेशन भरून झालेलं आहे. मस्तपैकी भरून डब्यात टाकून ठेवलं आहे. तर एवढाच होता व्हिडिओ आजचा गाईज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.